नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण जगामध्ये काषाय वस्त्र धारण करून बालब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो। स्थळ आहे श्रावस्ती नगर, जेतवन विहार। वेळ आहे संध्याकाळची धम्मोपदेशांची। भगवान बुद्धाच्या धम्मश्रवण करण्यासाठी सर्व भिक्षू भिक्षुणी, उपासक उपासिका आणि ज्येष्ठी श्रेष्ठी मोठ्या आतुरतेने भगवंताचे धम्मश्रवण करण्यासाठी वाट पाहत आहेत। भगवंत आपल्या धम्मकुटीतून निघाले आणि उच्च स्थानावरती विराजमान झाले आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सर्वांवरती एक दृष्टिक्षेप टाकला। सर्वांना मोठ्या करुण भावनेने पाहिले आणि तथागत भगवान बुद्धांनी धम्मोपदेश देण्याची सुरुवात केली। सर्व सभा शांत झाली आणि तथागत भगवान बुद्धाचे मोठ्या शांत चित्ताने धम्मश्रवण करू लागले। तथागत भगवान बुद्धांनी सर्व सभेला संबोधन करताना म्हणाले की प्रत्येकाने सतत स्मरण करीत राहायचं। कोणी भिक्षू असेल, भिक्षुणी असेल, उपासक असेल, उपासिका असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, प्रत्येकाने स्मरण करत राहायचं की मी जराधर्मी आहो, मी व्याधीधर्मी आहो, मी मरणधर्मी आहो। असा सतत स्मरण केल्याने तो अनेक दुःखातून मुक्त होत असतो। त्याचप्रमाणे मीच माझ्या कर्माचा कर्मस्वक आहो, माझे कर्मच माझे बांधव आहेत। हे 5 गोष्टी, मी जराधर्मी आहो, मी व्याधीधर्मी आहो, मी मरणधर्मी आहो, मी माझ्या कर्माचा कर्मस्वक आहो, मीच माझे कर्मच माझे बांधव आहेत, नातेवाईक आहेत। हे 5 गोष्टी स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाने सतत स्मरण करीत राहायचे, सतत स्मरण करीत राहायचं, चिंतन करीत राहायचं। त्याचा फार मोठा लाभ मनुष्य जीवनामध्ये लाभत असते। कोणी व्यक्ती आपल्या अज्ञानपणामुळे तारुण्यमत होऊन जीवन जगतो। मला मिळालेले हे तारुण्य, मी काहीही करू शकतो, माझ्यामध्ये शक्ती आहे, बल आहे, मला कोणीही पराजित करू शकत नाही, मी काहीही केलो तर, अशा भावनेने तो एका तारुण्य मधामध्ये जीवन जगत असतो। आणि मी तारुण्य मधामध्ये जीवन जगत असताना तो आपल्या शरीराने
अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो, आपल्या वाणीने अकुशल कर्म करतो, आपल्या मनाने तो अकुशल कर्म करतो, तो तारुण्यमद होऊन अकुशल कर्म करतो आपल्या काया वाचा आणि मनाने. पण जेव्हा तो मी जरी तारुण्यात आहो पण मी जराधर्मी आहो, अशा प्रकारे जेव्हा तू चिंतन करतो, जेव्हा तू मनन करतो की मी जराधर्मी आहो, आज जरी मी तारुण्य अवस्थेत आहो पण उद्या मी प्रौढ होईन, काही वर्षाने मी वृद्धत्व होईन, वृद्धत्वाला जाईन, माझे इंद्रिय हे काम करणार नाहीत, मी व्याधीधर्मी आहे, नाही जराधर्मी आहो, मी जराधर्मी आहो, हा शरीर जर्जर होत जाईल. अशा प्रकारे जेव्हा तो चिंतन करतो तेव्हा तारुण्यमत त्याच्या नष्ट होते आणि काया वाचा मनाने तो पाप करत असेल, अकुशल कर्म करत असेल तर ते थांबतात किंवा नाहीसे होतात. म्हणून जो अज्ञानी व्यक्ती तारुण्य मदामध्ये राहून आपलं जीवन व्यापन करीत असतो, तो व्यक्ती त्याने सतत चिंतन करावं, ज्ञानी बनून विद्वानासारखा, की मी जराधर्मी आहो, माझ्या शरीर एक न एक दिवस जर्जर होणार आहे. त्याचप्रमाणे कोणी व्यक्ती अज्ञानवश आपल्या नादानीपणामुळे आरोग्यमद होऊन जीवन जगतो. मला आरोग्य मिळालेलं आहे, माझे कोणतेच अवयव खराब नाहीत, सगळे मजबूत आहेत, मला पूर्ण शरीर सुदृढ आहे, माझा हेल्दी आहे, असा विचार करत तो जीवन जगतो आपल्या आरोग्यमदामध्ये, आरोग्यमद होऊन. आणि तो आपल्या कायाला वाच्याला आणि मनाच्या माध्यमाने वाईट कर्म करतो, वाईट कर्म करायला घाबरत नाही. आरोग्यमद त्याचा अहंकार इतका त्याच्या मनावरती चढतो की तो वाईट कर्म करायला घाबरत नाही, वाईट कर्म करीत राहतो. पण कोणी विद्वान व्यक्ती, समजदार व्यक्ती असं चिंतन करतो की माझ्याकडे तर आता आरोग्य आहे, शक्ती आहे, ताकद आहे, माझे कोणतेच अवयव खराब झालेले नाही, मला कोणत्याच प्रकारचा आता रोग नाही, परंतु ही जे शरीर आहे ह्या शरीरावर माझी मलकीयत नाही, हा शरीर व्याधीधर्मी आहे. कधी ना कधी ह्या शरीरामध्ये कोणती ना कोणती व्याधी होईल. या पृथ्वीवरती असा एकही शरीर नाही सजीवाचा ज्याला व्याधी नाही, असा एकही मनुष्याची बॉडी नाही त्याला कोणत्याही प्रकारचे रोग नाही. रोग तर आहेत, शरीराला कोणते न कोणते रोग आहेत, शरीर हा व्याधीधर्मी आहे. इथे मुक्त पुरुष झाले ते सुद्धा व्याधीने ग्रस्त होते, महापुरुष झाले ते सुद्धा व्याधीने ग्रस्त होते, राजा महाराजे झाले ते सुद्धा व्याधीने ग्रस्त होते, सर्वसामान्य लोक व्याधीने ग्रस्त होते. सर्व सजीवांना हा नियम सारखा लागू पडतो की हा शरीर व्याधीधर्मी आहे, कोणता ना कोणता रोग ह्या शरीराला आज ना उद्या लागणार आहे. असा जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याचा आरोग्यमद नष्ट होतो. तो मोठ्या प्रज्ञावंत होऊन जाणतो, समजतो की आज जरी माझा शरीर
हा आरोग्ययुक्त आहे, हेल्दी आहे, कोणतेही मला रोग नाही, परंतु ह्या शरीरावर तर माझी मलकीयत नाही. कधी ना कधी कोणते ना कोणते रोग मला लागू शकतात. असा जेव्हा तो चिंतन करतो, स्मरण करतो की हा शरीर व्याधी धर्मीय आहे, तर त्याचे कर्म चांगले होत जातात. काया वाचा मनाने वाईट कर्म करत नाही. तो वाईट कर्म जर करत असेल तर ते थांबतात हळूहळू किंवा कमी तरी होतात. अशा प्रकारे कोणी व्यक्ती जीवित मत आहे त्याला, मी जिवंत आहो, आणि जिवंत असताना तो आपले प्रियसाठी अप्रियासाठी आपल्या काया वाचा मनाने वाईट कर्म करतो. का? कारण मी जिवंत आहो. मग जे माझे प्रिय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या काया वाचा मनाने वाईट कर्म करतो, आणि जे अप्रिय आहेत, जे त्यांचे वैरी आहेत, अप्रिय आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तो आपल्या काया वाचा मनाने वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो. परंतु जेव्हा तो असा स्मरण करतो की मी आज जिवंत आहो, पण एक न एक दिवस मला मृत्यू येणार आहे, मला माझ्या ह्या प्रिय आणि अप्रिय व्यक्तींचा वियोग होणार आहे, वस्तूंचा वियोग होणार आहे. मी मरणधर्मी असल्यामुळे कधी न कधी ह्या प्रिय अप्रिय वस्तू आणि मनुष्याला मला सोडून जावं लागेल. माझी त्याच्यापासून ताटातूट होईल. असा जेव्हा तो स्मरण करतो, तो वियोगाचे दुःख करत नाही. तो जाणतो की एक तर ह्या माझ्या प्रिय अप्रिय व्यक्तींची ताटातूट होईल, कधी माझ्यामुळे होईल, कधी त्यांच्यामुळे होईल, पण हे वियोग होणार आहे. म्हणून कारण की हा शरीर मरणधर्मी आहे. इथे सर्वांना मृत्यू येणार आहे. मृत्यू हे अटळ सत्य आहे. अशा प्रकारे जेव्हा तो स्मरण करतो, अशा प्रकारे जेव्हा तो चिंतन करतो, तेव्हा तो आपल्या काया वाचा मनाने आपल्या प्रिय अप्रिय लोकांच्या प्रती त्यांच्या सहाय्यार्थ काही वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर तो थांबवतो किंवा कमी तरी करतो. कारण की तो मोठ्या प्रज्ञाबुद्धीने जाणतो की मी मरणधर्मी आहो. आज जरी जिवंत असलो तरी माझा मृत्यू अटळ आहे. अशा प्रकारे मोठा लाभ होत असतो. त्याचप्रमाणे मीच माझ्या कर्माचा कर्मस्वक आहो. मी जे काही चांगले वाईट कर्म करणार आहोत, ते कर्मच मला सुख किंवा दुःख देतील. मी जर चांगले कर्म करेन तर त्याचा मला चांगला परिणाम मिळेल. मी जर वाईट कर्म करेन तर त्याचा मला वाईट परिणाम मिळेल. म्हणजे मीच माझ्या कर्माचा दायादावो कर्मस्वक आहो, असा तो विचार करतो, असा तो स्मरण करतो. आणि असाही स्मरण करतो की माझे कर्मच माझे नातेवाईक आहेत, माझे बंधू बांधव आहेत. माझे कर्मच नातेवाईक ज्याप्रमाणे मला सुरक्षित करतात, बंधू बांधव ज्याप्रमाणे मला सुरक्षित करतात, त्याप्रमाणे माझे कर्मच मला सुरक्षित करतील. माझे जे चांगले कर्म असतील तेच मला सुरक्षित करतील. हेच माझे नातेवाईक आहेत. माझे कर्म
ज्याप्रमाणे नातेवाईक मला सोडत नाही, माझे बंधुबांधव मला सोडत नाही, त्याचप्रमाणे माझे कर्म मला सोडणार नाही. असा जेव्हा तू विचार करतो की माझे कर्मच आहेत जे मला सुख आणि दुःख देतात, मीच माझ्या कर्माच्या कर्मस्व का हो, माझे कर्मच माझे बांधव आहेत, माझे नातेवाईक आहेत, तेव्हा तू आपल्या काया वाचा आणि मनाने चांगले कर्म करण्याचा सतत प्रयत्न करतो. कारण की माझ्या कर्मामुळेच मला सुख किंवा दुःख लाभत असते. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांनी ह्या 5 गोष्टीचा सतत स्मरण करायला सांगितलेले आहे. 5 गोष्टी कोणकोणत्या आहेत? एक आहे की मी जराधर्मी आहो. असा जर आपण स्मरण करीत राहिलो तर जो तारुण्य मद आहे तो नष्ट होतो आणि त्याचा लाभ मिळते. त्याचप्रमाणे मी व्याधीधर्मी आहो. मी व्याधीधर्मी आहो असा जेव्हा मी स्मरण करतो तेव्हा माझ्यामध्ये असलेला आरोग्यमद, आरोग्याचा अहंकार तो हळूहळू नष्ट होते, त्याचा मला लाभ होतो. आणि मी मरणधर्मी आहो, तर मी जीवित आहो त्याचा अहंकार, जीवित मदाचा अहंकार, जीवित मदामध्ये राहून मी जीवन जगतो. आणि जेव्हा मी स्मरण करतो की मी मरणधर्मी आहे त्याचा मला लाभ होतो, हा लाभ मी माझ्या काया वाचा आणि मनाने माझे चांगले कर्म करून करतो. कारण की मी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जाणतो की मी जराधर्मी आहो, व्याधीधर्मी आहो, मरणधर्मी आहो, मीच माझ्या कर्माचा कर्मस्व का हो, माझे कर्मच माझे बांधव आहेत. अशा प्रकारे माणसांनी, प्रत्येकाने, स्त्रीनी, पुरुषांनी, उपासक उपासिकांनी, भिक्षू भिक्षुणींनी स्मरण करीत राहावं, असे भगवान बुद्ध सर्व सभेला संबोधतात. आपण सुद्धा तथागत भगवान बुद्धाच्या ह्या धम्म मार्गावरती चालून हा भारयुक्त असलेला जीवन, भारयुक्त म्हणजे अनेक अज्ञानामुळे अनेक प्रकारे आम्ही न जाणता तारुण्य मदात, आरोग्य मदात, जीवित मदात जीवन जगत असतो. आपले कर्मस्व का हो याची जाण नसते. आपले कर्मचे आपले बंधुबांधव आहेत याची जाण नसल्यामुळे आपण अनेक प्रकारे भारयुक्त होऊन जीवन जगतो. तर भारमुक्त जीवन जगण्यासाठी तथागत भगवान बुद्धाच्या धम्ममार्गावरती चालून सर्वांनी आपला जीवनाचा सार्थक करूया. जीवन मोठा सुंदर आहे, याला सुंदर बनवण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्मच माणसाच्या कल्याणाचा आहे, मांगल्याचा आहे, पूर्णपणे सायंटिफिकली आहे, वैज्ञानिक आहे. कोणी सांगतात म्हणून नाही, तुम्ही स्वतः समजू शकता, तर्काने समजू शकता की जर आम्ही आमच्या जीवनामध्ये धम्माच्या ह्या तत्वाचा पालन केलो तर त्याचा आपल्याला किती लाभ होत असतो, किती लाभ होत असतो. तर आपल्या सर्व प्रती आम्ही भिक्खू संघ विशेष मंगल मैत्री करतो. आपल्या सर्वांना सुख शांती लाभो, आपल्या मुलाबाळांना सुख शांती लाभो, आपल्या सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांना निरोगत्व लाभो, सर्वांचे मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु
माकंची दुःखमागमा यानी दभूतानि समागतानि भूमानि वायानि व अंतरिक्षे सब्बेव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकच्च सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि सामेत सब्बे मेतं करोत्मानुषीयापजाय दिव्वाच रत्तोचरन्तीय बली तस्माहि ने रखत अपमत्ता। मंगल हो मंगल हो।